आजची रेसिपी आहे ज्वारीची धिरडी। मी आम्रपाली रेसिपी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। 7-8 हिरवी मिरची, 7-8 लसणाच्या पाकळ्या आणि ओवा, जिरी, चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे आणि याची बारीक जाडसर म्हणजे बारीकही नाही जाडसर पेस्ट बनवून घेतलेली आहे। आजची रेसिपी बनवणार आहोत आपण ज्वारीची धिरडी। मराठवाड्यातील पारंपरिक पद्धतीने बनवला जाणारा पदार्थ ज्वारीची धिरडी आहे। ज्वारीची धिरडी आणि आमरस खूप छान लागतो। 4 चम्मच बारीक रवा घेतलेला आहे, 1 वाटी ज्वारीचं पीठ, 1 वाटी गव्हाचं पीठ, 3 पीठ घेतले आहे ज्वारीचं, गव्हाचं आणि 4 चम्मच रवा आणि जाडसर पेस्ट मिरचीची बनवून घेतलेली आहे ती। आता या मिश्रणामध्ये एकसारखं थोडं पाणी टाकून मिश्रण सरसरीत बनवून घ्यायचं आणि त्यामध्ये मी रिफाइंड ऑइल 2 पळी घेतलेला आहे टाकून आणि चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे। आता हे मिश्रण सरसरीत बनवून घेतलेले आहे। सकाळच्या नाश्त्याला झटपट होणारी रेसिपी आहे आणि मुलांना तर खूपच आवडेल अशी रेसिपी आहे आणि पौष्टिकसुद्धा आहे। घरच्या पिठांपासून बनवलेली, न आंबवता न भिजवत ठेवता झटपट होणारी रेसिपी। गॅसची फ्लेम चालू केली, त्यावर तवा ठेवलेला आहे। तवा गरम होताच आपण जे मिश्रण केलेलं आहे ते पळीभर घेऊन तव्यामध्ये एकसारखं टाकून घेऊया। गोल आकार दिलेला आहे, हळूवार टाकायचं कारण की गोल आकार येईल असं। आणि थोडं तेल टाकून कडेने आणि थोडं लावून 5 मिनिट झाकून ठेवायचं आणि नंतर तेल लावून कडा एकदम फिरवून मग पलटी करून घ्यायचा आहे। बघा किती छान रंगही आलेला आहे। 5 मिनिट झाकून ठेवायचं कारण की त्याला वाफ लागते आणि वाफेमुळे त्याच्या कडा ज्या आहेत त्या खुलतात। खूप छान काही लागणारं घरच्या साहित्यापासून बनवलेली रेसिपी आहे आणि पौष्टिकसुद्धा आहे आणि मुलांना आवडेल अशी रेसिपी आहे। उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये मुलांना असं चटपटीत खायला आवडतं, त्यामुळे ही रेसिपी नक्की करून बघा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।